ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत जीवन प्री प्रायमरी स्कूल. आपल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेमळ वातावरण, संस्कारमय शिक्षण आणि आधुनिक पद्धतीने घडवणारी विश्वासार्ह इंग्रजी माध्यम स्कूल. आजच प्रवेशासाठी संपर्क करा 8087270303. जीवन प्री प्रायमरी स्कूल, लहान पावलापासून मोठ्या स्वप्नाकडे. नमस्कार, मी विजय गोविंद शिंदे बानगे. मी 20 वर्ष झाले चप्पलचं काम करतो. माझी तिसरी पिढी या चप्पल व्यवसायामध्ये आहे. आपण कर्नाटकातून मटेरियल आणतो. बांड म्हणून हा प्रकार असतो. हा म्हैशीचा पातळ जो भाग आहे चमड्याचा, तो आपण वानवड बांड म्हणून असतो, तो वापरतो वानवडसाठी. आणि जाड असतो ते सोलासाठी, आणि जाड असतो तो टाचसाठी आपण वापरतो. बनवायची पहिल्या स्टेपमध्ये सोलाचं काम करायचं. सर्व मटेरियल पहिला धुवून घ्यायचं. वंजनी हा प्रकार आहे की जेणेकरून याची जी आपल्याला काढून टाकायचा भाग आहे तो हा निघून जाईल. याची आता जे आपल्याला नको आहे तो भाग आपण आता हा घालवतो. हे आपल्याला नको आहे हा भाग आपण असा काढायचा एका लेवलमध्ये. याची चिलनी झाल्यानंतर ह्याला आपण बडवायच्या प्रोसेसला घ्यायचं. ही अस्ती आहे, याच्या सहाय्याने आपण त्यांना पूर्णपणे बडवून घेतो. बडवताना सुद्धा आपण एकही जागा चुकणार नाही याची 100% खात्री घेतली पाहिजे. जर बडवताना जागा शिल्लक राहिली तर तो भाग वरून दिसून येतो आणि चप्पलचा आकार बदलण्याची शक्यता असते. हे आहे आपल्याला बडवण्याच्या आधीचं लेदर, हे असं आहे. आणि ह्याचे फिनिशिंग बडवल्यानंतर कसं होते ते दाखवतो. हे फिनिशिंग येते आणि याला थोडा कडकपणा येतो. टकरल्यानंतर याच्या वरच्या बाजूला थोडंसं मांद लावून त्याचं फिनिशिंग कायमचं राहील ही प्रोसेस करायची. मांद म्हणजे चरबी असते बकऱ्याची, त्याला टकटून त्याला मीठ आणि हळद लावून ती प्रोसेस केलेली असते. ती 2-3 वर्षे टिकते. आणि हा चपलाचा मऊपणा आणण्याचं आपल्याला काम करतो. आता प्लेन करून घेतलेलं आहे. आपण आता नेक्स्ट स्टेपला जाऊ. याच्या मापासाठी ही आपली आहेत पात्रिंग. हे नळक्याचं पात्रिंग आहे, ही आहे सोलाची पात्रिंग, आणि ही आहेत वानवडची पात्रिंग. आपण आता ह्याच्यावर ॲक्टिवेट ठेवून असं मार्किंग करून घेऊ. हा आपण सोल आता कट करतोय. थोडीशी माया राखून याला कापून घ्यायचं जेणेकरून आपल्याला कापताना त्रास होऊ नये किंवा चुकू नये. हा भाग सुट्टा आणि हे आपण आता कट करतो. कट करण्यासाठी मी स्पेशली वेगळी ठेवलेली आहे आणि जेणेकरून स्क्रॅचेस पडू नये. सोल कट करून झालेला आहे आपला. आता आपण थोडंसं याला फिनिश करून घ्यायचं. ही आपली एक बाजू आता तयार झालेली आहे. आपण दुसरी बाजू करण्यासाठी ॲक्युरेशन पण येण्यासाठी आपण ह्याच्यावर 2-3 ठिकाणी हलू नये म्हणून याला चमड्याचे तुकडे टाकतो. आणि याला थोडंसं आपल्या रात्री किंवा आधीच्या मुठीनेच मारायचं. अस्तीनं वगैरे मारायचं नाही, ओला असते, काळा डाग पडण्याची शक्यता असते. आणि ही झाली आपली आता दोन्ही समान करायची प्रोसेस. आणि आपण ह्याला आता कट करतोय. आपण सोल तयार करून घेतलेला आहे. आपण आता पुढच्या स्टेप आलोय नळक्यासाठी. नळका हा चप्पलच्या ह्या भागाला लागतो. आणि हा लावण्यामागं कारण असं आहे, चप्पलचा तुमचा आकार चेंज होत नाही. आणि हा शक्यतो जेवढा तुम्ही पुढे लावशीला तेवढं तुमच्या चप्पलाची लाईफ जास्त टिकते. सेम प्रोसेस आहे नळक्याची, सेम प्रोसेस आहे. प्रोसेसमध्ये हे आपण आता 2 कट करून घेतलेले आहेत. आपण ह्याची आता लेवल चेक करतोय. आता हे बघा, लेवल हिची इथं जास्त आहे ह्याच्यापेक्षा. त्यावेळी आपण ह्याला तिची लेवल आता कमी करतोय. आपण जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत चप्पलाला लावायचं नाही, तर तुमचं क्वालिटी चप्पल तयार होणार. चप्पलाचं वजन कसं कमी होईल आणि क्वालिटी कशी मेंटेन राहील याकडे लक्ष द्यायचं. आता हे आपले झालेलं आहे, समान झालेलं आहे. आपण आता हे सोलवर लावायचं आहे. हा नळका चप्पलचा सपोर्टला आहे, चप्पल वाकत नाही आणि सोलाला ची झीज लवकर होत नाही ह्याच्यामुळे. लांबडे शेंडा आहेत. आपण आता हा नळका बनवलेला आहे सपोर्टचा पीस. आता आपण बनवतोय ही टाच.
सेमच आहे. आता आपण याच्यावर ही टाच लावतोय. हा आपला बेस तयार झालेला आहे. हा सोल झालेला आहे. हा नळका आणि हा टाच. शक्यतो हा नळका मोठा का लावलाय जेणेकरून सोलाचा जो लोड आहे किंवा झीज आहे ती ह्याच्यावर येण्यासाठी. आपण आता पुढच्या प्रोसेसकडे जातो. कुठं शिलाई मारायची तिथे मार्किंग करून घेतो एका रेषेत, जेणेकरून शिलाई चांगली दिसावी. आपल्याला पाहिजे एवढं टाकू मारून तयार झालेलं आहे. बघून कुठल्या फोल्डरमध्ये व्हिडिओ आहेत तुमचे सगळे? हे आपला आता सोल पूर्णपणे तयार झाला. पूर्ण बेस तयार झालेला आहे. सोल का टाच. आता आपण याला वानवड तयार करत आहे. वानवड म्हणजे वरचा भाग, चपलाचा हा भाग ह्याच्यावर डिझाईन केलेला आहे तो वानवड, तो आपण तयार करतो. आधी आपला आता वरचा हिस्सा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि हा आपला सोल आपण याला आता फिट करून घेऊ.